हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे दीपामावस्या. दीपामावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. 8 दिवस शिल्लक राहिलेले आहे आषाढ महिना संपायला. आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यामध्ये कोणते कोणते उपाय करायचे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही याबद्दलची माहिती आपण या अगोदर व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला 7 उपाय करायचे आहेत. हे उपाय सुखसमृद्धीसाठी शुभ असतात. श्रावण महिन्याला सुरू होण्यापूर्वी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर हे उपाय कोणते आहेत जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्यात संपण्यापूर्वी कोणते उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कुलदेवीचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. पहिली गोष्ट म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आता आखाड तळणे म्हणजे काय हेच तुम्हाला अजूनही माहिती नसेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ बघा म्हणजे आखाड तळण्याचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला कळून जाईल. मग अजूनपर्यंत तुम्ही जर आखाड तळला नसेल तर तो तुम्ही श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी नक्की तळून घ्या. आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळणे म्हणजे आपल्याकडे गोड गुळाच्या चाणक्या करण्याची पद्धत आहे. तर त्या करा, देवांना नैवेद्य दाखवा, गाईला नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये म्हसोबा माऊला यांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तर कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा तुमच्याकडे आता मंगळवार शुक्रवार राहिला नसेल तर मग तुम्ही आज जो वार आहे आजच्या वारीस तुम्ही म्हसोबा माऊला यांना नैवेद्य दाखवले तरी चालतील. आता त्यांचा मानपान कसा करायचा याबद्दलची देखील व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. श्रावण महिन्याला सुरू होण्यापूर्वी आपल्याला देवघराची स्वच्छता करायची आहे. मग ही स्वच्छता तुम्ही दीपामावस्येच्या दिवशी करा. आपलं जे काही पूजा साहित्य असेल ते घासून पुसून तयार करून ठेवा. कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच व्रतवैकल्य पूजा अर्चा केले जातात. मग आपल्याला या साहित्याची गरज पडते. मग ऐन वेळेस धावपळ करण्यापेक्षा आपण आषाढ महिन्यातच हे साहित्य व्यवस्थित करून ठेवायचं आहे, स्वच्छ करून ठेवायचं आहे. आपल्या हिंदू धर्मात स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे आषाढ महिन्यात आपल्याला शक्य होईल तितकं दान आपण नक्की करायचं आहे. त्याचबरोबर शक्य झालं तर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान देखील आपण करायचं आहे. तुळशीची नित्यनियमाने पूजा करायची आहे. शक्य असेल तर तुळशीला आपण पाणी अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर असं का म्हटले तर पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपण त्या पावसाळ्याच्या परिस्थितीनुसार काळजी घ्यायची आहे. तुळशीच्या कुंडीत जर जास्त प्रमाणात पाणी साचलं तर ते तुम्ही काढून टाकायचं आहे जेणेकरून आपली तुळस खराब होणार नाही, पिवळी पडणार नाही. 12 ऑगस्टला दीपामावस्या आहे म्हणजे आपल्याला अजून एक शुक्रवार आणि एक मंगळवार मिळणार आहे. तर मग या मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही म्हसोबा माऊला यांचा मानपान केलेला नसेल, साती आसरा देवींचा मानपान केलेला नसेल तर तो करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला सुवासिनी भोजन घालायचं असेल तर तुम्ही येत्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ते सुवासिनी भोजन घालून टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा देखील मानपान होऊन जातो. आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनाला जातात. तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही प्रत्यक्षात दर्शनाला जा किंवा मग तुम्ही घरीच आपल्या देवघरामध्ये फोटो असतो किंवा टाक असतो तर घरीच तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. कुलदेवीची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही साती आसरा देवींचा म्हसोबाचा मानपान करणार असाल, त्यांच्यासाठी नैवेद्य बनवणार असाल तेव्हाच आपल्या घरातील देवांसाठी, तुळशीसाठी, गाईगुरांसाठी देखील आपण नैवेद्य बनवायचे आहे. श्रावण महिन्यात संपण्यापूर्वी आपण सर्व पूजा साहित्य व्यवस्थित करून ठेवायचं आहे, स्वच्छता करून ठेवायची आहे. मग जेव्हा तुमच्याकडं तुटलेलं पूजा साहित्य असेल किंवा काही पूजा साहित्य खराब झालेलं असेल तर त्याची योग्य ती विल्हेवाट लावायची आहे. आणि आवश्यक असेल ती वस्तू तुम्हाला पाहिजेच असेल तर मग नवीन साहित्याची आपण खरेदी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यासाठी उपवास, पूजा किंवा जकाचा संकल्प आपण मनोभावे करायचा आहे. श्रावण महिन्यात जे काही पूजा साहित्य लागणार आहे ते तुम्ही श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच खरेदी करून ठेवायचं आहे म्हणजे मग ऐन वेळेला तुमची धावपळ होणार नाही. आषाढ महिन्यात तुम्ही कुलदेवीची कोणतीही सेवा केली नसेल किंवा ओटी भरली नसेल तर आषाढ महिना संपण्यापूर्वी श्रावण महिन्याला सुरुवात होण्याअगोदर कुलदेवीची एक ओटी आपल्याला भरायची आहे. 12 ऑगस्टला बुधवारी आषाढ महिन्याची सांगता होणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे.
त्यामुळे आषाढ संपण्यापूर्वी ज्यांनी कोणी कुलदेवीची सेवा केली नसेल त्यांनी आपल्या कुलदेवीची भक्तिभावाने ओटी भरायची आहे. कारण आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी संपूर्ण कुटुंबाची रक्षणकर्ती मानली जाते. तिची पूजा केल्याने, ओटी भरल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी लाभते, देवीची कृपा कायम राहते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे. मग मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही ओटी भरायची आहे किंवा मग अमावस्येच्या अगोदर कोणत्याही एका दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता. ओटीमध्ये खण, ब्लाऊज पीस किंवा साडी घ्या, पाण्याने भरलेला अख्खा नारळ घ्या, हळद कुंकू, अक्षता, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम आणि 1 रुपयाचं नाणं घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण विसरतात ती म्हणजे पानाचा विडा देखील आपल्याला ओटीत घ्यायचा असतो. कुलदेवीची ओटी पूर्ण मानण्यासाठी पानाचा विडा ओटीत असणं खूप गरजेचं असतं. पानाच्या विड्याने ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं. तर मंदिरात जाऊन भरा, प्रत्यक्ष कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन भरणं शक्य असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही घरीच टाकाची किंवा आपल्या घरात फोटो असतं त्या फोटोसमोर ही ओटी भरू शकता. सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, देवीसमोर दिवा लावायचा आहे, देवीला लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. आई, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. घरात सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. शक्य असेल तर ओटीचं सर्व साहित्य स्वकमाईतून घ्या. निळ्या किंवा काळ्या रंगाचे वस्त्र देवीला अर्पण करणं आपण टाळायचं आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर देवीची मनोभावे ओटी भरायची आहे. ही एक छोटीशी कुलदेवीची सेवा आहे, पण जर पूर्ण श्रद्धेने केली तर कुलदेवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता घरात ओटी भरली तर त्या ओटी साहित्याचं नंतर काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. ओटी साहित्यामध्ये तुम्ही शृंगार साहित्य देखील ठेवू शकता. हे साहित्य तुम्ही जे स्त्रीने ओटी भरली आहे ती साडी, ब्लाऊज पीस स्वतः वापरला तरी चालेल किंवा मग एखाद्या गरजू स्त्रीला तुम्ही दान केला तरी अतिउत्तम. बाकी मग जे काही अक्षता वगैरे राहतं, अक्षता तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला, गाईला खाऊ घाला किंवा मग त्याचं काहीतरी खीर वगैरे करून कुटुंबातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्लं तरीही चालेल. नारळ फोडून खा, त्याचा प्रसाद सर्व कुटुंबियांमध्ये वाटा. आणि जे काही उपयुक्त साहित्य आहे ते तुम्ही स्वतः वापरा किंवा मग ते तसं जे ओटीचं साहित्य असतं ते तसंच देवीसमोरून उचलून दुसऱ्या दिवशी एखाद्या स्त्रीला तुम्ही दान केलं तर चांगलं राहील. ओटी भरणं शक्य नसेल तर कुलदेवीच्या नावाने तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी कमीत कमी 1 नारळ तरी फोडा. दीपामावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्ही आपल्या वाहनांना वगैरे नारळ फोडायचे आहे. दीपामावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या, जुन्या दिव्यांची स्वच्छता कशी करायची, दीपामावस्येचं महत्त्व काय आहे, असे माहिती सांगणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे. तुम्ही एक करून ते व्हिडिओ बघा, म्हणजे दीपामावस्येबद्दल देखील तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर अशा पद्धतीने या काही 5-7 सेवा आहे ज्या आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायच्या आहे. आता तुम्ही आधीच या सेवा केल्या असेल तर हरकत नाही, पण ज्यांच्याकडून काही कारणास्तव राहून गेल्या असतील तर त्यांनी आषाढ महिना संपण्यापूर्वी या सेवा नक्कीच करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्या सेवा करायच्या, कोणत्या 7 गोष्टी करायच्या आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली. तुमच्याकडे आणखी काही परंपरा असेल, त्या गोष्टी तुमच्या अजून करायच्या राहिल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.